त्या ठिकाणी नेत्यांची संवाद साधताना पोलीस देखील आणि हा मोर्चा जो आहे तो मंत्रालयावर जाण्याआधीच रोखण्यात आलेला होता। नेत्यांना देखील याच ठिकाणी रोखण्यात आलं। जोरदार घोषणाबाजी आंदोलकांकडून या ठिकाणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये आता आपण सध्याची ही दृश्य बघतो आहोत। टायर जाळण्याचा देखील प्रयत्न केला जातोय। हे आंदोलन वाढू नये, हा मोर्चा मंत्रालयाच्या गेटपर्यंत पोहोचू नये, हा पोलिसांचा प्रयत्न। मात्र आता आंदोलकांकडून टायर जाळण्याचा प्रयत्न केला जातोय। सोबतच या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिलांचा देखील सहभाग आहे। महिला काँग्रेस कार्यकर्त्या या मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत। वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे। वर्षा गायकवाडांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी देखील संवाद साधला आणि महिलांची तक्रार घेऊन आपण सरकार दरबारी जातो आहोत, मंत्रालयावर जातो आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र मंत्रालयात घुसण्याचा प्रयत्न करत असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे। तर नेत्यांना देखील मंत्रालयाच्या गेटपर्यंत पोहोचू देण्यात आलेलं नाही। त्यांचा मोर्चा त्याच ठिकाणी पोलिसांनी अडवून धरलेला आहे। मंत्रालयाच्या गेटवर मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा मोठ्या संख्येने आहे। तर मंत्रालयाच्या आत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी असं ताब्यात घेतलेलं आहे। या आंदोलकांना इथून हटवण्यात आलेलं आहे। मंत्रालयामध्ये आत शिरण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केला होता। तर नेत्यांनी देखील आम्हाला आज जाऊ द्यावं असं पोलिसांना सांगितलं। मात्र मंत्रालयाच्या गेटपर्यंत देखील नेत्यांना पोहोचू दिलं गेलं नाही। मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। तर काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करताना या ठिकाणी पोलीस इथे टायर देखील जाळण्यात आलेले आहेत। आंदोलनाची तीव्रता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसनं मंत्रालयावर हा धडक मोर्चा काढला। तर सध्या पोलीस या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेताना दक्षिण मुंबईतला हा अतिशय महत्त्वाचा परिसर, मंत्रालयाच्या समोर अनेक नेते मंडळींचे बंगले आहेत। या आजूबाजूच्या परिसरात प्रशासकीय कार्यालय देखील आहेत। आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अक्षय, नेमकं काय घडतंय? काँग्रेसचं हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे का? पुन्हा एकदा अक्षयकडे आपण जाणार आहोत। सध्या आपण पाहतो की मंत्रालयाच्या परिसरामध्येच नेत्यांना या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। वर्षा गायकवाड या सुद्धा आक्रमक आहेत। मंत्रालयाच्या गेटपर्यंत आपण जाणार असा आग्रह त्यांनी या ठिकाणी धरलेला आहे।